स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या तरुणाची कागल तालुक्यातल्या अंजनी गावात तिघांनी मिळून निर्घृण हत्या केली आहे. यामध्ये सुहास सतीश थोरात व 19 राहणार गुलाब पैलवान चाळ भोनेमाळ इचलकरंजी हा तरुण मयत झाला असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. इचलकरंजी शहरातल्या बजाज चेतक या गाड्यांच्या शोरूममध्ये काम करत असलेल्या सुहास सतीश थोरात याला मोटरसायकल रिपेरी करायचे असं सांगून संशयितांनी जबरदस्तीनं घेऊन गेले. याची माहिती मिळताच घाबरून जाऊन सुहासच्या जीवाला धोका असल्यामुळे त्याचे वडील सतीश बळीराम थोरात वय 50 यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुहासच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून कालपासून जलद गतीनं तपास सुरू केला होता. दरम्यान रात्रीच्या सुमाराला कागल तालुक्यातल्या मुरगुडजवळ असलेल्या अंजनी गावात सुहास याची एका ओढ्यात निर्घृण हत्या केली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकं तैनात करून आज पहाटेच्या सुमाराला ओमकार अमर शिंदे राहणार लिगाडेमळा इचलकरंजी, पृथ्वी चेचर आणि ओमकार कुंभार दोघे राहणार गॅस गोडाऊनजवळ लिगाडेमळा या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संशयित आरोपी अमर शिंदे याच्या मेहुणीचे आणि सुहास थोरात याचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून अमर शिंदे यांना आपल्या सहकाऱ्यांसोबत ही हत्या केल्याची कबुली दिली. दरम्यान घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी संशयित आरोपी शिंदे याला सोबत घेऊन पंचनामा केला. ही घटना कळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर सुहास थोरात याच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.